नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या लग्नासाठी 30,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी दुसरा ऑप्शन दिसेल, कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन, या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. त्यानंतर टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्या प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन दिनांक, त्यानंतर नोंदणी क्रमांक, आधार नंबर, या ठिकाणी फोटो आणि ॲक्टिव्ह स्थिती. जेवढी प्रोफाईलमध्ये माहिती आहे ती संपूर्ण या ठिकाणी येऊन जाईल. तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि वय. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बँक डिटेल. जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल तर बँक डिटेल देण्याची आवश्यकता नाहीये. कोणता जर लाभाचा अर्ज भरला असेल तर बँक डिटेल देण्याची आवश्यकता नाहीये. जर कोणताच अर्ज भरलेला नसेल तर आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. ह्या ठिकाणी आपल्याला IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा ॲड्रेस येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. परत आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. मी संपूर्ण काय भरून घेतो. दोन्ही अकाउंट नंबर टाकल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी अकाउंट नंबर मॅच्ड म्हणून आलं पाहिजे. त्यानंतर सेंटर म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडायचं आहे. जे आपलं जिल्हा असेल, तालुका असेल, जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या. याच केंद्रावर जाऊन पुढे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत, जे पुढे आपण तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला. त्यानंतर ह्या ठिकाणी 4 योजना आहे: शैक्षणिक कल्याण योजना, आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना. आपली सामाजिक कल्याण योजना आहे म्हणून मी सामाजिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर स्कीम, तर ह्या ठिकाणी आपल्याला स्कीम निवडून घ्यायची आहे. S01 पहिली स्कीम आहे, बांधकाम कामगारांच्या विवाहासाठी 30,000 रुपये. तर ह्या ठिकाणी मी पहिली स्कीम निवडून घेतो. त्यानंतर मी स्क्रोल करून घेतो. ह्या ठिकाणी आपल्या विवाहाची तारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे. जी मॅरेज सर्टिफिकेटवर आहे तीच टाका. त्यानंतर विवाह नोंदणी तारीख, ज्या दिवशी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि कोणत्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं ते या ठिकाणी आपल्याला प्लेस टाकून घ्यायचं आहे. ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, जे असेल ते या ठिकाणी आपण टाकून घ्या. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मॅरेज सर्टिफिकेटवर असतो तो. कधी-कधी आपल्याला ह्या ठिकाणी सीरियल नंबर सुद्धा आलेला असतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जोडीदाराचा तपशील, तर ह्या ठिकाणी आपल्या जोडीदाराचा तपशील येईल. संपूर्ण नाव, आधार नंबर, रिलेशन, डेट ऑफ बर्थ, वय. ही माहिती ऑटोमॅटिकली येते. ही माहिती येण्यासाठी आपल्याला नाव ॲड करावं लागते आपल्या घरच्याचं. त्यानंतर डॉक्युमेंट,
डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी आपला पहिला डॉक्युमेंट आहे मॅरेज सर्टिफिकेट. मी मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आहे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच बॉन्ड. बॉन्डची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. कोणत्या स्वरूपात आपल्याला बॉन्ड टाईप करायचा आहे त्याचं PDF ची लिंक देणार आहे. त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. पती पत्नीचे आधार कार्ड दोन्ही आधार कार्ड आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत. एका PDF मध्ये मर्ज करून घ्या आणि अपलोड करा. त्यानंतर चौथा डॉक्युमेंट आहे राशन कार्ड. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं नाव असणे आवश्यक आहे राशन कार्ड मध्ये. पत्नीचे नाव नसेल तरीही चालेल. मी राशन कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर बँक पासबुक. या ठिकाणी आपल्या स्वतःचं बँक पासबुक अपलोड करायचं आहे ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिजिट डेट. जे वरी आपण सेंटर निवडलं होतं बांधकाम कामगार सुविधा केंद्र त्या सेंटरला व्हिजिट करण्याची तारीख आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. याच तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा लोड घेईल. या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपली प्रिंट काढून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजना S01 आणि लाभाची रक्कम ही 30,000 रुपये आहे. जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेलाच आपल्याला जे सेंटर निवडलं होतं त्या सेंटरवर जाऊन ही पावती आणि जेवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते तेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसात आपले पैसे पडून जातील. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.